हे एव्हरीवन, तर मागचा व्हिडिओ आपण झूमधून एक्झिट घेतलेली होती आणि नंतर आम्ही इंदोरचा राजवाड्यामध्ये एंट्री मारलेली आहे। तर आम्ही गेलो तेव्हा फक्त 50 रुपये तिकीट होतं आणि आम्ही फर्स्ट फ्लोअर एंट्री केलेली आहे। तर आम्ही गेलो तेव्हा इथं त्यांच्या रिपेरिंगचं काम चालू होतं, त्यामुळे त्यांनी आजूबाजूचे बाकीचे रूम सिक्युअर करून घेतले होते। तर हा आहे फर्स्ट फ्लोअर, ज्यात त्यांनी त्यांचे वंशजचे जे काही राजवाड्याचे वंशज ज्यांनी बांधलेला होता, तर त्यांचे वंशजांचे त्यांनी आजूबाजूला अशा पद्धतीने चित्र वगैरे लावले होते आणि त्यांची माहिती तिथं दिलेली होती। त्यानंतर तुम्ही बघू शकता प्लांट्स किती जुन्या काळातील कुंड्यांमध्ये त्यांनी लावलेले आहे। त्यानंतर अहिल्याबाई होळकरांपासून तर पहिला राजापासून तर लास्ट राजापर्यंत त्यांनी संपूर्ण माहिती दिली होती। त्यानंतर बरेचसे रूम इथं टोटल 45 रूम बांधल्या गेल्या होत्या। त्यानंतर हे आहे वाचनालय आणि हा राजवाडा 3 टप्प्यांमध्ये बांधकाम केला गेला होता। त्यानंतर हे आहे भोजनालय कक्ष। होळकर कुटुंब 1978 पर्यंत ह्या राजवाड्यात राहत होते आणि हा त्यांच्या राजवंश होळकर राजवंशांनी बांधलेला आहे। त्याचे बांधकाम 19व्या शतकात सुरू झाले आणि 1926 मध्ये पूर्ण झाले होते। जुनी लिफ्ट, त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आणि त्यांची संपूर्ण डिटेल यामध्ये यांनी इथं दिलेली आहे। त्यानंतर हा आहे लेडीज कक्ष, म्हणजे महाराणींचा शिंगार कक्ष। ते इथे शिंगार वगैरे करायचे आणि जुने काळातील जे स्विच वगैरे होते ते। त्यानंतर हा आहे महाराजांचा कक्ष। इथं ते त्यांचे विचार प्रजाचे आणि नागरिकांचे जे काही प्रश्न वगैरे अडीअडचणी असायचे तर ते ह्या सभागृहात ते सोडवायचे। त्यानंतर मंत्रीगण कक्ष, तर मंत्री जे काही विचार सरना करायचे तर ते ह्या कक्षामध्ये ते सोडवायचे। हा आहे त्यांचा मंत्री कक्ष। सगळं आम्ही फर्स्ट फ्लोअरवर पाहिलं होतं, कारण सेकंड आणि थर्ड फ्लोअरवर त्यांचं काम चालू होतं, त्यामुळे ते वरती जाऊ देत नव्हते आणि म्हणून एवढंच रेकॉर्ड झालं आणि एवढंच आमचं पाहिलं गेलं होतं। त्यानंतर आम्ही गेलो लालबाग पॅलेसमध्ये। तिथं माझे सासू सासरे आणि म्हणजे आईंना, म्हणजे सासऱ्यांना आणि म्हणजे दिरांना चहा वगैरे प्यायची होती, तर ते इथून निघून गेले होते आणि आम्ही इथं या छोट्या पिल्लूसोबत बऱ्याच वेळेस म्हणजे जवळजवळ अर्धा 1 तास टाइमपास केला आणि त्यांनी याच्यासोबत भरपूर खेळलं। त्यानंतर हा आहे लालबाग पॅलेस आणि हा पूर्ण राजवाडा 7 मजली आहे। पूर्णपणे दगडापासून याचं बांधकाम केले आणि हे सगळे अहिल्याबाईचे वंशज आहे आणि हा पण जुना काळातील आहे। त्यानंतर त्यांचे जेवढे काही वंशज होते तर त्याची डिटेल्स इथं लावली होती। तर हे पण काही आम्हाला पूर्णपणे पाहता आलं नव्हतं, कारण इथंही आम्ही गेलो तेव्हा याचं म्हणजे काम चालू होतं, त्यामुळे आम्ही काही जास्त फिरलो नाही। जेवढं मी तुम्हाला दाखवलं तेवढंच आम्ही बघितलं। थोडा वेळ तिथं निवांत थांबलो आणि मग तिथून निघालो आणि त्यानंतर आम्ही तिथलं इंदोरचं जे फेमस गार्डन होतं तर तिथं गेलो होतो आणि तिथं मी थोडेफार असा झुला वगैरे जे आहे मी पण खेळला आणि त्याने पण स्लाईड वगैरेवर मज्जा केली। तर ॲक्च्युली मला इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकायचा होता, स्टोरी टाकायची, त्यासाठी मी झुल्यावर बसली होती आणि एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ करून घेतला होता। एवढं सगळं आम्ही फक्त एकच दिवसामध्ये बघितलं होतं आणि आता झाले होते 5 ते 6। नंतर आम्ही इथले दाल बाफना खायला गेलो होतो, जे की खूप फेमस होतं आणि तिथं रेस्टॉरंटमध्ये तिथंच आम्ही जेवण वगैरे केलं। चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल। भेटूयात आपण अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।